मित्रांनो, पोलीस भरती परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानाचे आपल्याला अनेक छोटे छोटे प्रश्न हे विचारले जातात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी 100 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न. 100 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आणि त्यांची उत्तरे जे तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. पहा, प्रश्न पहिला आहे, भारताची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? याचं उत्तर आहे शेकरू. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? याचं उत्तर आहे हरियाल. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिंगली व्यंकय्या. अशाच प्रकारचे वन लाइनर पण महत्त्वाचे प्रश्न हे आपल्या परीक्षेत विचारले जात असतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहत आहोत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फास्ट रिव्हिजन घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांपर्यंत देखील व्हिडिओला शेअर करा. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, भारतात किती राज्य आहेत? उत्तर आहे 28 राज्य. प्रश्न, भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? उत्तर आहे 8. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रगान कोणते? उत्तर आहे जनगण मन. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? याचं उत्तर आहे मोर. त्यानंतर भारताचा राष्ट्रीय फूल कोणतं आहे? उत्तर आहे कमळ. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? योग्य उत्तर आहे हॉकी. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? योग्य उत्तर आहे वड. महाराष्ट्राचा राज्य दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 1 मे. मित्रांनो, 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य दिन आपण 1 मे या दिवशी साजरा करतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? योग्य उत्तर आहे 36 जिल्हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मुंबई शहर. त्यानंतर लगेच पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गंगा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? याचं उत्तर आहे गोदावरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता? उत्तर आहे एव्हरेस्ट. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाने? याचं योग्य उत्तर असेल राजस्थान. आणि पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? याचं योग्य उत्तर असेल उत्तर प्रदेश. मित्रांनो, ही PDF तुम्हाला जर हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे द ऑफिसर्स जंक्शन या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्हाला ही PDF मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला जॉईन करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ती PDF मिळू शकते. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय दिन कोणता आहे? उत्तर आहे 26 जानेवारी. त्यानंतर स्वातंत्र्य दिन कधी साजरा होतो? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट. भारताचे संविधान कधी लागू झाले? योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पुढील प्रश्न आहे, संविधान कोणी तयार केले? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतात किती भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 22 भाषा आहेत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे मुंबई.
पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर थारचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर आहे शिवनेरी किल्ला. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म हा झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे समर्थ रामदास स्वामी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांची आई कोण होती? योग्य उत्तर आहे राजमाता जिजाबाई. पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? योग्य उत्तर आहे शहाजीराजे भोसले. पुढचा प्रश्न आहे सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय? याचं योग्य उत्तर आहे कोंढाणा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तानाजी मालुसरे कोणत्या युद्धात वीरमरण पावले? याचं योग्य उत्तर आहे सिंहगड युद्ध. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? त्याचं योग्य उत्तर आहे रुपया. रुपयाचं चिन्ह काय आहे? पहा रुपयाचं चिन्ह काय आहे? तर र असं त्याचं चिन्ह असून त्याच्यामध्ये एक रेघ आहे, असं आपल्या रुपयाचं चिन्ह आहे. भारताची संसद कुठे आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. लोकसभेचे सदस्य किती असतात? पहा 543 हे आपलं योग्य उत्तर आहे. लोकसभेमध्ये एकूण 543 एवढे सदस्य असतात. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य किती असतात? तर 245 एवढे राज्यसभेचे सदस्य असतात. मित्रांनो, आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? योग्य उत्तर आहे मुंबई. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टेहरी धरण. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? योग्य उत्तर आहे कोयना धरण. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे कळसुबाई. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे मुंबई. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तर मुंबई बंदर हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे बंदर आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर गोदावरी ही आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर हा आपल्या भारतातील सर्वात मोठा महासागर आहे. त्यालाच प्रशांत महासागर असे देखील नाव आहे. प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर हा आपल्या भारतातील सर्वात मोठा महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर चंद्र हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सूर्य कोणता तारा आहे? योग्य उत्तर आहे स्वतःचा तारा आहे. सूर्य स्वतःचा तारा आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर उत्तर प्रदेश हे आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? तर गोवा हे आपल्या भारतातील सर्वात लहान राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विभाग कोणता? तर पुणे हा महाराष्ट्रातील सर्वात लहान विभाग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण किती विभाग आहेत? 6 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण. पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन हा साजरी केला जातो. पुढचा प्रश्न आहे बालदिन कधी साजरा करतात? 14 नोव्हेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर जागतिक महिला दिन कधी साजरा करतात?
योग्य उत्तर आहे 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणत्या देशात आहे? भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठे रेल्वे जाळे या ठिकाणी जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे कोणत्या देशात आहे? तर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता आहे? तर गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील आपल्या सर्वात मोठा उत्सव आहे. पुढचा प्रश्न आहे गणेशोत्सव सार्वजनिक कोणी केला? लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना आपण भारताचे राष्ट्रपिता असे म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर आहे पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधीजींचा जन्म झाला. त्यानंतर पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींचा जन्म कधी झाला? तर 2 ऑक्टोबर 1869 या वर्षी महात्मा गांधीजींचा जन्म झाला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी झाले आहे? 1942 या वर्षी भारत छोडो आंदोलन हे झालेले आहे. पुढील प्रश्न आहे दांडी मार्च कोणी केला? तर महात्मा गांधीजी यांनी दांडी मार्च हा केलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामातील झाशीची राणी कोण होती? तर राणी लक्ष्मीबाई ही झाशीची राणी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? जोग फॉल्स हा आपल्या भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. मित्रांनो, आपल्या द ऑफिसर्स जंक्शनवर नवीन असाल किंवा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. पहा पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? चिल्का सरोवर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? लोणार सरोवर. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? तर चित्तोडगड हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता? तर रायगड हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय गीत किंवा भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे? तर वंदे मातरम हे आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत आहे. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे. त्यानंतर वंदे मातरम कोणी लिहिले आहे? तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. आणि भारताचे पहिले महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी या आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान राहिलेल्या आहेत. त्यानंतर भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्या भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता आहे? तर कृषी उद्योग हा आपल्या भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा सण कोणता? दिवाळी हा आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा सण आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा कोणती? पंढरपूर यात्रा ही आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा आहे. त्यानंतर विठोबा मंदिर कुठे आहे? योग्य उत्तर आहे पंढरपूर या ठिकाणी विठोबा मंदिर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम कोणत्या ठिकाणचे होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देहू या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर कुठे जन्मले? तर आळंदी या ठिकाणी जन्मले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर अक्षरधाम हे आपल्या भारतातील सर्वात मोठे मंदिर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? तर गंगा नदी खोरे हे आपल्या भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठा पर्वतरांग कोणती? तर हिमालय पर्वतरांग ही आपल्या भारतातील सर्वात मोठी हिमालय पर्वतरांग आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा समुद्र कोणता? तर अरबी समुद्र हा आपल्या भारतातील सर्वात मोठा समुद्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे जंगल कोणते? तर सुंदरबन हे जे जंगल आहे ते आपल्या भारतातील सर्वात मोठे जंगल आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते? तर इंडियन म्युझियम हे संग्रहालय आपल्या भारतातील सर्वात मोठे संग्रहालय आहे. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा स्टेडियम कोणता? योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू झालेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे आपल्या भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर मुंबई हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत 100 महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आणि त्यांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली. अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न हे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि या PDF मिळवण्यासाठी PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा.